शंकर जगताप। धन्यवाद अध्यक्ष साहेब। मी औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे चिंचवड विधानसभेतील निळे पूररेषामधील अधिकृत बांधकामाच्या बाबतचा मी इथे मुद्दा उपस्थित करू इच्छितो। चिंचवड विधानसभेतील 30 वर्षापूर्वीपासून चिंचवड असेल, रावेत, वाकड, तातवडे, पुनवडे, सांगवी, पिंपळेगुरव येथील पवना नदीच्या पात्रालगतच्या दाट वस्तीत पूररेषा बाधित क्षेत्रातील अधिकृत इमारती जीर्ण झाल्या असल्याने त्या परिस्थितीतील बिल्डिंगमधील पार्किंग अपुरी पडत आहे। अशा परिस्थितीमध्ये त्या जुन्या सोसायटींचं पुनर्विकासासाठी प्रस्ताव महाराष्ट्र एकात्मक विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीच्या UDCPRच्या निर्देशानुसार सादर करण्यात आले होते, परंतु 30 जानेवारी 2023च्या सुधारित UDCPRच्या 11.2.8 अन्वये पाटबंधारे विभागाने निर्देशित केलेल्या पूरनियंत्रित रेषेतील निळ्या रेषेच्या क्षेत्रात विकास हस्तांतरित हक्क म्हणजेच TDR वापरण्यास परवानगी नाकारल्यामुळे पूर रेषेतील अधिकृत बांधकामांना अतिरिक्त TDR वापरण्यास परवानगी दिली जात नसल्याने पुनर्विकासासाठी म्हणजेच रिडेव्हलपमेंट प्रस्ताव दाखल केलेल्या इमारतीतील रहिवाशांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण तयार झालेले तिथे प्रचंड चीड निर्माण झाली। त्यामुळे पूर रेषेतील रहिवासी क्षेत्रातील सुमारे 6,51,000 चौरस मीटर क्षेत्राचे रिडेव्हलपमेंट हा थांबलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच महापालिकेचा इन्कम सोर्स पण थांबलेला आहे। तरी माझी सभागृहाला विनंती आहे की निळ्या पूर रेषेतील बाधित जुने अधिकृत बांधकामांना वाढीव TDR देऊन पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा व पिंपरी चिंचवड महापालिकेतील डेव्हलपमेंट चार्जेसच्या द्वारे प्राप्त होणारे सुमारे जवळपास 1200 कोटीचा महसूल बुडत आहे, तो महसूल न बुडता रिडेव्हलपमेंट प्रस्तावित सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा। धन्यवाद।